एकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आदित्य आणि पारो आहे तशाच त्याच ठिकाणी झोपलेले असतात। सकाळ झालेली असते तेव्हा वॉचमॅन दादा येतात आणि आदित्य दादा आणि पारुताई इथे अहिल्या मॅडम येत आहेत असं म्हणून त्या दोघांना सुद्धा ते उठवतात। पटकन आदित्य आणि पारो आहे त्या जागेवरून झोपलेले असतात तिथून उठतात आणि जी अहिल्या येत असते त्या अहिल्याकडेच धावत येतात। आता आल्याबरोबर आदित्य ज्या बॅगेत फाईल असते ती बॅगेतली फाईल बाजूला काढतो आणि लगेच इकडे आदित्य अहिल्याला म्हणत असतो आई, ते म्हणत असतो आई प्लीज तू माझं एकदा हे सगळं प्रोजेक्ट बघून घे ना प्लीज। मला माझी चूक लक्षात आलेली आहे, मी कोणती चूक केली होती त्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे। त्यावर अहिल्या त्याच्याकडे रागाने पाहते। त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो सॉरी अहिल्या मॅडम प्लीज तुम्ही एकदा चेक करा, जो प्रोजेक्टचं इम्प्रूव्ह मी घेऊन आलो होतो त्यामध्ये काय चूक होती हे माझ्या लक्षात आले। पण इकडे आता लगेच अहिल्या चिडते आणि म्हणते हे माझं घर आहे, बिझनेसचं ऑफिस नाहीये। मी माझ्या घरी बिझनेस आणि त्याचबरोबर इथे परिवार फॅमिली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अंतर ठेवते। त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सगळ्या गोष्टी मी घरापर्यंत अजिबात आणत नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी घरापर्यंत आणू नका असं अहिल्याने स्पष्टपणे आदित्यला सांगितलेलं असतं। आता त्यावर लगेच आदित्य बाजूला होतो आणि सॉरी मॅडम म्हणत असतो आणि तेव्हा अहिल्या तिथून निघून गेलेली असते। आता अहिल्या तिथून निघून गेल्याबरोबर इकडे पारो आदित्यला समजावते। ती म्हणते आदित्य सर प्लीज तुम्ही लगेच हार मानू नका, हे बघा आपल्याला सुद्धा देवी आईने हीच शिकवण दिलेली आहे ना की इकडे घर आणि त्याचबरोबर इकडे जो काही बिझनेस आहे त्यामध्ये अंतर ठेवायचं। काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे घरी बिझनेस आणायचा नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही एकदा ऑफिसमध्ये जा आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे अहिल्या देवी आई इथे नाही म्हणणार नाहीयेत आपल्या ह्या बिझनेसला। प्लीज तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं त्या पारूने आदित्यला समजवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं। तेव्हा आता इकडे आदित्य म्हणत असतो चल पारू ठीक आहे, बघूयात आपण पुन्हा एकदा ट्राय करून असं म्हणून पुन्हा आता दोघे निघालेले असतात। आता दुसऱ्या दिवशी सकाळची म्हणजे त्याच दिवशीची वेळ असते। छान आदित्य फ्रेश होऊन आता जे त्याचे बॉस असतात त्यांची वाट पाहत असतो। ते आल्यानंतर तो मध्येच त्यांना अडवतो आणि इकडे मात्र ते म्हणत असतात मूर्ख आहेस का तू, तुला कळतंय का तू कसा वागतोयस ते? अरे माझा एक एक दिवस आणि एक एक पॉईंट किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट तुला कळतेय का? तू असं का वागलायस? त्यावर आदित्य म्हणत असतो सॉरी सर सॉरी, पण प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून तरी घ्या। हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी जी काही चूक झाली होती ना ती चूक माझ्या लक्षामध्ये आलेली आहे आणि तुम्ही प्लीज माझी एकदा अहिल्या देवींशी भेट घालून द्या। अहिल्या मॅडमशी एकदा भेट घालून दिली ना तर मग मी माझ्या चुकामध्ये इथे नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन असं सुद्धा इकडे तो बोलत असतो। त्यावर इकडे आता ते म्हणतात तू मूर्ख आहेस का, तुझी लायकी तरी आहे का? तू एक नौकर आहेस आणि तुला असं वाटतं का की एका रात्रीत कोणी बिझनेस वगैरे करतं? हे बघ असं शक्यच नाहीये। आणि त्यावर आदित्य म्हणत असतो हे बघा हे माझं प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट आहे, प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना, प्लीज ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही पाहून तरी घ्या ना। असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ते सर म्हणत असतात काय आहे काय असं तुझं ह्या बिझनेसमध्ये, तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलतोयस मला कळेल का? त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो हे बघा ना हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रोजेक्ट इथे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, हवं तर तुमच्याकडे मी हे प्रोजेक्ट देतो आणि तुम्ही हे एकदा सगळ्यांना दाखवून घ्या ना असं सुद्धा आता इकडे आदित्य बोलत असतो। आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेच आता ते बॉस त्याची सगळी फाईल हातामध्ये घेतात आणि सगळी फाईल हातामध्ये घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ती फाईल ते ओपन करतात। आता ओपन केल्यानंतर त्यांना त्या प्रोजेक्टबद्दल आणि प्रोजेक्टचं कुतूहल वाटत असतं आणि त्यामुळेच इकडे आता ते म्हणत असतात ठीक आहे मी हे प्रोजेक्ट इथे पाहण्यासाठी तयार आहे, पण तुला एक गोष्ट सांगू, हे प्रोजेक्ट मी माझ्या पद्धतीने पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन। हे प्रोजेक्टशी आता तू लगेच काहीच इथे इन्व्हॉल्व नसणार आहेस, त्यामुळे मी सगळं काही माझ्यावर सोपव, मी अहिल्या मॅडमशी इथे बोलण्याचं काम करतो। त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो ठीक आहे सर थँक्यू, अगदी तुमचे मनापासून आभार, खरंच अगदी मनापासून आभार। आणि तेव्हा लगेच आता इकडे ते म्हणत असतात ठीक आहे आता काय माझ्यासोबत इथे गाडीमध्ये बसून येणार आहेस का?
त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो, नाही नाही सॉरी सर सॉरी, असं म्हणून तो खाली उतरतो आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता ते बॉस निघून गेलेले असतात. आता इकडे आदित्य त्याचा ऑफिसला जायला निघतो. आपण पाहतो की इकडे आता अहिल्या किर्लोस्कर ह्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात आणि त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट ते बॉस इथे देवी आई म्हणजे अहिल्या मॅडमच्या समोर मांडलेलं असतं आणि ते प्रोजेक्ट इथे अहिल्या मॅडमच्या समोर मांडल्यानंतर इकडे आता ते त्या प्रोजेक्टविषयी 4 गोष्टी समजावून सांगण्याचं काम करतात. ते म्हणत असतात, मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघा, आता आदित्यने हे प्रोजेक्ट बनवलं होतं, पण तुम्हाला मी एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की आता इकडे ह्या प्रोजेक्टमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या ना, न्यू जनरेशन आहे आणि ह्या चुका झाल्या होत्या तर त्याने आता त्या सगळ्या चुका सुधारण्याचं काम केले. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हे सगळं प्रोजेक्ट मी स्वतः तपासलेलं आहे आणि हे प्रोजेक्ट मी स्वतः तपासल्यामुळे एक गोष्ट मी सांगतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता ह्या प्रोजेक्टबद्दल मी जातीनं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातले, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर तुम्ही हे प्रोजेक्ट एकदा पाहावं असं मला वाटतंय. म्हणून लगेच आता आपण पाहतो की इकडे आता अहिल्या ते प्रोजेक्ट पाहते आणि त्यावर लगेच आता ते म्हणतात, याचा आदित्यशी काही संबंध नाहीये, मी सगळं हे प्रोजेक्ट मी स्वतः पाहतो आणि स्वतः तपासून घेतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर अहिल्या त्या प्रोजेक्टवर सही करते आणि ते प्रोजेक्ट आता इकडे जो काही अहिल्याचा पिऊन असतो त्याच्याकडे देण्यात येतं. त्याचबरोबर इकडे आता स्पष्टपणे त्याच्या बॉसनी असं सांगितलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आत्ताच्या आत्ता ह्या प्रोजेक्टमधून लिव्ह करतोयस, आता इथून पुढे हे सगळं प्रोजेक्ट इथे मी बघणार आहे, ह्या प्रोजेक्टशी तुझा काही संबंध नाही. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो, थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच खूप जास्त आनंद झालाय आणि त्यावर इकडे तो अहिल्याचे आभार मानत असतो. तेव्हा आपण पाहतो की इकडे लगेचच तो बॉस आहे तो इकडे आदित्याचा अपमान करत असतो. आता अपमान केल्यानंतर आपण पाहतो इकडे तो म्हणतो, तुझी लायकी तरी आहे का, तू एक नौकर आहेस आणि एक नौकर असताना तू इकडे अहिल्या देवीशी इथे बोलण्याचा कसा काय प्रयत्न करतोस, तुझी हिंमत कशी झाली असं हे सगळं काही बोलण्याची. त्यावर लगेचच तुझी लायकी तरी आहे का त्यांच्यासमोर इथे यायची आणि त्यांच्यासमोर इथे उभे राहायची, तू समजतोस कोण स्वतःला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की जो काही पिऊन आहे त्याला राग येतो. इकडे मात्र तो म्हणत असतो, सॉरी मॅडम सॉरी, पण हे प्रोजेक्ट माझं आहे ना, मग सर तुम्ही ह्या सगळ्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही स्वतः कसं काय बोलताय, ह्या प्रोजेक्टवर मी मेहनत केली, हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे माझं ड्रीम प्रोजेक्ट असताना सुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकताय. त्यावर लगेच आता इकडे आपण पाहतो अहिल्याचा पिऊन म्हणत असतो, काय चाललंय काय तुमचं, ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इथे तुम्हाला रिमूव्ह केलेला आहे ना की आदित्यला रिमूव्ह केलेला आहे, समजलं. त्यामुळे हे प्रोजेक्ट इथे आदित्यचं स्वप्न आहे, त्याने तेच स्वप्न राहणार आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही ह्यांना त्या प्रोजेक्टमध्ये रिमूव्ह करू नका, कारण आज त्यांच्यामुळे त्यांचा हात धरून मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, प्लीज असं करू नका ना. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आदित्यला फायनली आता इकडे फंडिंग मिळालेलं असतं आणि त्याचबरोबर फंडिंग मिळाल्यानंतर इकडे तो खूपच जास्त खुश झालेला असतो. त्याचबरोबर आता आदित्य संध्याकाळी घरी येतो. आता आदित्य संध्याकाळी घरी आल्यानंतर तो पारू म्हणूनच आवाज देत असतो, पारू तू कुठे आहेस, पारू तू कुठे आहेस असा आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू धावतच येते. तो तिला त्या कॉटवरती उभा करतो आणि कॉटवरती उभा केल्यानंतर आपण पाहतो की लगेच तो तिला उचलून घेतो. आता उचलून घेतल्यानंतर तो तिला गोल गोल फिरवत असतो. त्यावर आता पारू म्हणत असते, काय झाले आदित्य सर, प्लीज सांगा ना काय झाले ते, असे का करताय तुम्ही, आदित्य सर प्लीज सांगा ना. त्यावर तो म्हणत असतो, फायनली मला आईने इथे आता फंडिंगसाठी इथे ती इन्व्हेस्ट करायला तयार आहे, ह्या प्रोजेक्टमध्ये ती इन्व्हेस्ट करायला तयार आहे, त्यामुळे मला ना खरंच खूप आनंद झाला आहे असं इकडे तो बोलत असतो. आजचा सगळा स्वयंपाक मी बनवणार आहे, आज मी खरंच खूप खुश आहे असं इकडे तो बोलतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की किर्लोस्करांच्या घरामध्ये इकडे आता दिशा डोकं दुखत असतं म्हणून बसलेली असते. त्यावर दामिनी म्हणते, अगे बाई काय झाले, अशी का करतेस. त्यावर ती म्हणत असते, काय करू काय नको. इकडे त्या अहिल्याने त्या आदित्यच्या प्रोजेक्टला इथे फंडिंग दिलं आहे किंवा त्याच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आणि त्यामुळे मला अजूनच टेन्शन आलेलं आहे, माझं डोकं खूप दुखतंय. त्यावर लगेच आता दामिनी म्हणते,
अगं असू दे ना, जर फंडिंग केलं किंवा इन्व्हेस्ट केली तर त्यानं काय फरक पडतोय, तुला एवढा का त्रास होतोय, मला तेच काही कळत नाही. आता इकडे दामिनी आणि दिशाचीच भांडणं लागलेली असतात. कारण इकडे आता जी दामिनी आहे ती मात्र दिशाला प्रत्येक वेळी टोकायचं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलतच असते. तेवढ्यातच आता इकडे बाजूला अहिल्या आलेली असते. आता अहिल्या आल्यानंतर दिशा अहिल्याला विचारत असते की ते एक सासूमाम, तुम्ही अशा कशा वागू शकता, म्हणजे एका बाजूला तुम्ही असं दाखवताय की तुमचा आणि आदित्यचा काही संबंध नाहीये, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही असं दाखवताय की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुमच्या मुलाला कुठला त्रास होता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करताय. तुम्ही इथे डबल गेम आणि डबल ढोलकीसारखं का वागताय. एका बाजूला आईचं प्रेम दाखवत नाहीये, तर इकडे सर्वांसमोर त्याचा रागराग करताय, सगळ्यांसमोर त्याला घरामध्ये घेत नाहीयेत. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा का करताय, नेमकं तुमचं चाललंय काय, तुम्ही ढोंगी आहात, तुम्ही बायस आहात आणि त्याचबरोबर इथे तुम्ही खोटारड्या आहात, खोटारड्या अहिल्यादेवी आहात. आणि इकडे आता हे सगळं काही बोलत असताना इकडे दिशा म्हणत असते, एका बाजूला तुम्ही त्याला घरामध्ये घेत नाही, तर दुसऱ्या बाजूला इथे प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करून त्याला साथ देत आहात, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला वाऱ्यावर सोडायचं नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं असं का करताय. आता हे सगळं जण बोलत असताना सगळ्यांनाच खूप राग येत असतो. इथे राग येत असताना आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला शांत करण्यासाठी सगळेजण असतात, पण आता दिशाचा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की ती काही गप्पच बसत नाही. ती डिरेक्टली आता इकडे जी काही दामिनी आहे, दामिनीला मात्र इथे सरळ सरळ ती खोटारडी म्हटलेली असते. कारण तुम्ही बायस आहात आणि खोटारड्या आहात, इकडे तुम्ही पाठीमागून आदित्यला मदत करत आहात, असं सुद्धा इकडे ती बोललेली असते. आणि त्यामुळेच आपण पाहतो आता प्रेक्षकांनो की इकडे आता लगेच अहिल्या म्हणत असते, एकदम चुप्प बस म्हणलं तर चुप्पच बसायचं, समजलं, तोंडातून एक अक्षर सुद्धा इथे काढायचं नाही, चल बस इथे, असं म्हणून लगेच आता अहिल्या मागे वळते. आणि अहिल्या मागे वळल्यानंतर आता दामिनीला दिशाला सुद्धा ती सोफ्यावरती बसवते. आणि समोर बसल्यानंतर आता इकडे अहिल्या खूपच ओरडत असते तिच्यावर. ती म्हणत असते, काय हिंमत कशी झाली मला खोटारडी म्हणण्याची, तू आहेस कोण. अगं नाही घर तुझं आहे, नाही ह्या घर आमचा बिझनेस तुझा आहे, आमच्या बिझनेसचं आम्ही काय करायचं काय नाही करायचं हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे, तरी सुद्धा तू आमच्या बिझनेसमध्ये इकडे ह्या सगळ्या गोष्टी करतेस आणि त्याचबरोबर ह्या आमच्या बिझनेसमध्ये तू लुडबुड करतेस. नाही तुला आमच्या बिझनेसमध्ये बोलण्याचा काही अधिकार आहे, नाही आम्हाला काही तुला बोलण्याचा अधिकार आहे, मग तरी सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी का बोलतेस कशासाठी बोलतेस, काही सांगणार आहेस का. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू इथे परितोषला फसवलंयस म्हणून तू आमच्या घरामध्ये राहतेस, आम्ही तुमच्या घरामध्ये राहत नाहीये, समजलं. आणि तू ह्या अशा गोष्टी आम्हाला बोलत आहेस, काय चाललंय काय तुझं. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, हा बिझनेस आमचा आहे, हे घर माझं आहे, ह्या घरातली माणसं माझी आहेत, या घरात कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हे ठरवणार आम्ही आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे असून सुद्धा तू चक्क आमच्यावर आवाज चढून बोलतेस, आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवतेस का आणि कशासाठी, नेमकं चाललंय काय तुझं, असं आता दामिनी तिला बोलत असते. आणि तुला आणखी एक गोष्ट मी सांगते, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथून पुढे आमच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही, समजलं. राहायचं असेल तर ह्या घरामध्ये राहायचं, नाही तर निघून जायचं. आणि किचनमध्ये जे काम करतेस ना ते नीट करतेस का, काय सावित्री आता ही किचनमध्ये जे कामं करते ती नीट करते ना, असं विचारण्यात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दिशाने रागातच सावित्रीकडे लुक दिलेला असतो. त्यामुळे आता इथे जी सावित्री आहे तिला हो म्हणावं लागलेलं असतं. तेव्हा ती आता हो म्हणत असते. तर आता आपण पाहतो की लगेच इकडे अहिल्या म्हणत असते, आता स्वयंपाकाची कामं ती करते ना, मग आता इथून पुढे घरातली लादी आणि फरशी सुद्धा तीच करणार आहे, असं सांगितल्यानंतर मात्र आता तिला खूपच मोठा धक्का बसतो की लादी आणि त्याचबरोबर फरशी करावी लागणार आहे म्हणून. त्यामुळे आता आपण पाहतो की इकडे प्रियाला सांगण्यात आलेलं असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ती जर लादी फरशी करत आहे तर मग आता प्रिया तू तिच्याकडे लक्ष द्यायचे, समजलं. आता अहिल्या हे सगळं काही म्हणून इकडे निघून जात असते आणि जाताना म्हणते की इकडे किर्लोस्कर
कोणीही येईल आणि त्यांना इथे पोसत बसेल, हे किर्लोस्करांचं काम नाही, समजलं? असं म्हणून आता इकडे ती तिथून निघून गेलेली असते. तेव्हा आपण पाहतो इकडे दिशाला राग आलेला असतो. दिशा दामिनीला म्हणत असते, काय हो सासूमाम, इथे मला एक सासूमाम एवढं सगळं काही बोलत होत्या, एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे त्या बोलत होत्या, तर तुम्ही फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीकडे फक्त पाहतच होतात. तुम्ही तर काहीच का आणि कशामुळे नाही बोलल्या? त्यावर लगेच आता दामिनी म्हणत असते, बेस्ट लक झाडू आणि फरशीसाठी, त्याचबरोबर लादी फरशीसाठी, असं म्हणून आता ती तिथून निघून जात असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दिशाला खूपच राग आलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पारू स्वयंपाक करत असते. तेव्हा आदित्य म्हणत असतो, पारू अजिबात नाही, मी तुला एकही काम करू देणार नाही आणि त्याचबरोबर सगळी कामं जी आहेत ना, मी सगळी कामं करणार आहे, तू बाजूला हो. त्यावर ती म्हणत असते, आदित्य सर काय करताय हे सगळं? तुम्हाला हे सगळं काही करणं जमणार आहे का? प्लीज आदित्य सर असं नका ना करू, थोडं तरी ऐकून घ्या ना. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, नाही म्हणून सांगितलंय ना तुला, किती वेळा सांगितलंय नाही म्हणून, कारण ह्या सगळ्या गोष्टी मीच करणार आहे. असं म्हणून तो आता एका ताटामध्ये कणकेचं पीठ काढून घेतो आणि ते भिजवायला सुरुवात करत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता खूप सारं पाणी त्यामध्ये त्यानं ओतलेलं असतं. खूप सारं पाणी त्यामध्ये ओतल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच पारू म्हणत असते, अहो आदित्य सर तुम्ही हे सगळं काय करताय? एवढं सगळं पाणी ओतलंय त्यामध्ये, हे सगळं कसं होणार आहे? तुम्हाला हे सगळं जमणार आहे का करण्यासाठी? त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, का नाही जमणार आहे? नक्की जमणार आहे आणि मी हे करणार आहे. पारू मी तुला सांगितलंय ना, आजचा सगळा स्वयंपाक मी आणि फक्त मीच करणार आहे, त्यामुळे तू अजिबात हे सगळ्या गोष्टीमध्ये लुडबुड करायची नाहीयेस. त्यावरती म्हणते, थांबा आदित्य सर, कसा करायचा काय करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. असं म्हणून आता पारूच पुढाकार घेते आणि इकडे पीठ भिजवायला सुरुवात करत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला पारू म्हणत असते, नाही मी हे करते. पण आता आदित्यच्या हातातली जी काही पिठाची वाटी आहे, ती पिठाची वाटी मात्र इथे लगेच पारूच्या अंगावर पडते आणि सगळं पीठ सांडतं. पारू सुद्धा पांढरी होत असते. त्यावर लगेच आता पारू स्वतः पीठ मिळायला लागत असते. आता पारू स्वतः पुढाकार घेते आणि पीठ मळायला लागते. तेव्हा आता आपण पाहतो की इकडे लगेचच आदित्य पुढे येतो. आदित्य आणि पारू एकत्र आता पीठ मळायला लागतात. इकडे पारू लाजून लाल झालेली असते, तर आता बराच वेळ त्यांनी ते स्वांग प्लेकलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे जी काही पारू आहे तिलाच आता हे सगळं काही करायचं असतं, पण आदित्य मात्र तिला त्रास देत असतो. मध्ये मध्ये सगळ्या काही गोष्टी ते करण्याचं तो काम करतो. त्यावर लगेचच आता आपण इकडे पाहतो की आदित्य म्हणत असतो, पारू आता इकडे सगळं तुलाच करायचंय, मला तू काहीच करू देणार नाही का? त्यावर पारू म्हणत असते, हो सगळं काही मलाच करायचं आहे, मीच करणार आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा. त्यावर इकडे आता आदित्य म्हणतो, अगं पारू तू चपात्या पण बनवल्यास, आता बघ मला काहीतरी करू दे ना स्वयंपाकामधलं, असं काय करतोयस तू? त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, झाला सगळा स्वयंपाक झालाय, नाही अजिबात नाही, मी कमीत कमी भाजीला फोडणी तरी देणार आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही पारू आहे ती म्हणत असते, बरं ठीक आहे द्या. त्यावर पारू आता कशा पद्धतीने भाजीला फोडणी द्यायची, काय काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती त्याला सांगण्याचं काम करत असते. जसं जसं पारू ह्या सगळ्या गोष्टी सांगेल तसं तसं आता इकडे जो काही आदित्य आहे तो इकडे करत असतो. तेव्हा आपण पाहतो की आता तो सुरुवातीला इकडे गॅस पेटवतो आणि त्यावरती कढई मांडतो. आता कढई मांडल्यानंतर त्यामध्ये तेल ओतायचं असतं, पण आता थोडं थोडं करून तेल ओतायचं असतं, पण इकडे आदित्य खूपच मोठं तेल ओतत असतो. तेव्हा पारू त्याला सावरते आणि म्हणते, थोडं थोडं तेल ओतायचं आहे. तेव्हा लगेच आता आदित्य थोडं थोडं करून त्यामध्ये तेल ओततो आणि तेल ओतल्यानंतर आता जिरे मोहरीची, त्याचबरोबर कांदा लसूण आणि आलं पेस्ट, त्याचबरोबर कढीपत्ता, ह्या सगळ्या गोष्टीची फोडणी आता त्याला द्यायची असते. अगोदरच इकडे बरीच तयारी पारूने करून ठेवलेली असते आणि त्याच पद्धतीने इथे आता हे सगळं जण काही करण्याचं काम करत असतात. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे ऑलमोस्ट आता पारूच्या चपात्या वगैरे सगळंच काही झालेलं असतं आणि सगळ्या चपात्या वगैरे झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता मस्त दोघं जण छान असा स्वयंपाक बनवत असतात. त्याचबरोबर आता पुन्हा एकदा ह्याच लोकांनी इथे गाणं प्ले केलेलं असतं आणि गाणं वाजत असतं. तेव्हा दोघं जण आपली कामं करण्यात व्यस्त झालेले असतात. इकडे आता दोघांनी मिळूनच सुंदर असा स्वयंपाक तयार करतच आणलेला असतो.
आता प्रेक्षकांनो फायनली आदित्यने आणि पारूने इथे छान असा स्वयंपाक बनवलेला असतो, भाजी, कुकर, त्याचबरोबर चपात्या, हे सगळं काही झालेलं असतं आणि आज मात्र ते दोघे जण सुद्धा खूप आनंदात असतात. स्वयंपाक फायनली झालेला असतो. प्रोजेक्टवर आता इकडे जी काही अहिल्या आहे तिची साईन मिळालेली असते आणि इन्व्हेस्टर भेटलेला असतो, त्यामुळे सगळेजण खूप जास्त खुश झालेले असतात. तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली आपल्या आदित्याने पारूने इथे सुंदर आणि क्यूट असा डान्स सुद्धा केलेला असतो. तर पाहत राहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.